नमस्कार. जागर जनस्थानच्या जागर कट्ट्यावर मी सुनील शिंदे आपलं स्वागत करतो. मित्रांनो, जागर कट्ट्यावर आपण विविध मान्यवर आजपर्यंत आमंत्रित केलेले पाहिले असतील. त्यांचा संघर्षमय प्रवास, त्यांचा प्रेरणादायी प्रवास आपण जाणून घेतला असेल. मात्र आज आपण जागर कट्ट्यावरती एका अशा आसामीला आमंत्रण दिलेलं आहे ज्यांचे विचार आज आपल्याला खूप मोठं शिक्षण देऊन जाणार आहे. खूप मोठा एक आदर्श आपल्यासमोर उभा राहणार आहे. मुळात संन्यासी माणसाने समाजात कुठल्या पद्धतीचा बदल घडवलेला आहे आणि त्याने समाजाला कुठला बदल अपेक्षित आहे, हे असे वेगवेगळे मुद्दे आज आपण जागर जनस्थानच्या जागर कट्ट्यावरती पाहणार आहोत. आज आपल्या कट्ट्यावरती आपण ज्यांना आमंत्रण दिलेलं आहे ते म्हणजे श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी सरस्वती महाराज यांना आज आपण जागर कट्ट्यावरती आमंत्रण दिलेलं आहे. काय आहे त्यांचे विचार? मुळात शिक्षण झालेले महंत हे फार कमी आपल्याला पाहायला मिळतात. त्यांनी ग्रॅज्युएशनची डिग्री कंप्लीट केलेली आहे आणि आता त्यांचं MAचं शिक्षण पुणे युनिव्हर्सिटीमधून चालू आहे. संविधानाला घेऊन हे महंत समाज प्रबोधनाचं काम करता, पर्यावरणाचं काम करता, अंधश्रद्धा निर्मूलन याचं काम करता. असे एक संवेदनशील असे महंत आज आपण जागर कट्ट्यावरती आमंत्रित केलेलं आहे. काय आहे त्यांचे विचार? विविध मुद्द्यांवरती आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. मात्र सर्वप्रथम आपण स्वामीजींचं आपल्या कट्ट्यावरती स्वागत करूया. स्वामीजी, जागर कट्ट्यामध्ये आपलं हार्दिक स्वागत. नमस्कार. स्वामीजी, एकंदरीत आज आपण समाजाची परिस्थिती पाहिली तर त्या परिस्थितीनुसार आपण जर बघितलं की गुरु हा आपल्या आयुष्यात किती महत्त्वाचा असतो. गुरुचं स्थान आपण अनेक वेळा असं लोकांकडून ऐकलं असेल की गुरु जर आपल्या आयुष्यात असेल तर आपल्या अर्धी संकटं ही कमी होतात. गुरुचं स्थान आज समाजात माणसांसाठी आणि या समाजासाठी किती महत्त्वाचं आहे, काय वाटतं आपल्याला? खूप सुंदर प्रश्न विचारला. सद्गुरू आपल्या आयुष्यामध्ये असणं फार गरजेचं आहे. सद्गुरू म्हणजे आपल्या सद्सद विवेक बुद्धीला जागृत करणारे असतात. आपल्या गुरु परंपरेमध्ये साधू संतांनी फार सुंदर सांगितलेलं आहे, श्री गुरु असता पाठीराखा इतराचा लेखा कोण करी. कबीर म्हणतात, गुरुबिन माला फेरते गुरुबिन देते ज्ञान, गुरुबिन सब निष्फल गया पूछो वेद पुराण. म्हणजे सद्गुरू जीवनामध्ये नसतील तर आपल्या जीवनामध्ये जे अज्ञान आहे आणि आपण अज्ञानालाच खरं म्हणतात तर ते जाणार नाही आहे. कारण सद्गुरू एक सतसत विवेक बुद्धीचा मार्ग दाखवतात. आपल्या जीवनामध्ये अनंत प्रश्न असतात. मनुष्य म्हणजे एक प्रश्नाची नामावलीच आहे, एक प्रश्नाची लिस्टच आहे मनुष्य म्हणजे. आणि सद्गुरू नेहमी त्या प्रश्नाला सोडवण्यासाठी आपल्या साधकाला, आपल्या शिष्याला नेहमी एक काहीतरी एक उदाहरण चांगलं देऊन ते बोध करत असतात. आणि त्यांचा बोध म्हणजे आपल्याला अंतिम असतो. कारण आतापर्यंत जे साधू संत होऊन गेले गुरु परंपरेमध्ये, तर उदाहरण मी प्रभू रामाचं आणि वशिष्ठांचं देईल. कारण बघा, राम म्हणजे विश्वाचा मालक, ज्याच्या अधिकाराने, ज्याच्या कृपा आशीर्वादाने ही पूर्ण सृष्टी चालते. म्हणजे साक्षात विष्णूचा अवतार ज्यांना म्हणलं जातं ते वशिष्ठांकडे जाऊन, म्हणजे स्वतःला परमेश्वर आहे, देव आहे वगैरे ह्या गोष्टी न करता वशिष्ठांकडे गेले आणि जी गुरुकुलाची जी प्रोसेस असते ती श्रीरामाने पूर्ण केली. म्हणून गुरुला इतकं महत्त्व आहे. आपल्या जीवनामध्ये जर सद्गुरू नसतील तर आपण चांगल्यामध्ये आणि वाईटामध्ये त्या दोघातला भेद कळणार नाही आहे. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, गुरुपेक्षाही गुरुचं ज्ञान जास्त महत्त्वाचं असतं. आता सध्याच्या परिस्थितीला खूप छान प्रश्न तुमचा. सध्याच्या परिस्थितीला श्रद्धेची, विश्वासाची आणि प्रेमाची फार गरज आहे. कारण एखाद्या ठिकाणी श्रद्धा खूप असते पण प्रेम नसतं. एखाद्या ठिकाणी प्रेम खूप असतं पण श्रद्धा नसते. एखाद्या ठिकाणी प्रेम आणि श्रद्धा आहे पण विश्वास नसतो. म्हणजे आपल्याला हे छोट्या छोट्या गोष्टी वाटतात पण किती जीवनात महत्त्वाच्या आहेत. ज्ञानदेव म्हणतात, हे विश्वची माझे घर, आयसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणाची झाला. म्हणजे साधू संतांचं जे ज्ञान आहे ओतप्रोत अपरंपार आहे.
आणि साधू संतांनी ही जीवसृष्टी हे माझं घर आहे. ह्या जीवसृष्टीमध्ये सर्व माझ्या आहेत आणि माझं कर्तव्य आहे की ह्या जीवसृष्टीची सेवा करणं. कारण सेवाभाव फार महत्त्वाचा असतो आणि ज्याच्या अंतरंगामध्ये सेवाभाव आहे तोच भगवंताची सेवा करू शकतो किंवा समाजाची सेवा करू शकतो. तुम्ही म्हणाल की गुरुदेव म्हणतात समाजाची सेवा आणि ईश्वराची सेवा ही वेगळी नाही आहे, कारण भगवान प्रत्यक्ष कोणी पाहिला नाही आहे. पण जे संत पराकोटीचे ज्यांचं ज्ञानच जगाच्या कल्याणासाठी आहे, ज्यांचा जन्मच जगाच्या कल्याणासाठी आहे, ते सृष्टीमध्ये प्रत्येक जीव हा भगवंताचा अंश आहे आणि म्हणून साधू संत सेवा करत असतात. आणि आत्तापर्यंत जेवढेही आपल्या महाराष्ट्र भूमीला, आपल्या भारतभूमीला जेवढेही ज्ञानी महात्मे संत लाभले, तपस्वी ऋषीमुनी, कारण आपल्या धर्मग्रंथांमध्ये गुरुपरंपरेचं खूप सुंदर वर्णन आहे आणि गुरुपरंपरेमध्ये भक्तीमध्ये नामाला फार महत्त्व दिलेलं आहे. कारण आत्ता सध्याच्या पिरियडला एवढं भजन कीर्तन होत नाही आहे. जरी दिसत असेल आपल्याला होताना तर एक आपण काय एक प्रोसेस म्हणून होत आहे. कारण भजन करण्याची एक पद्धत आहे. कारण काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्षे पाही उद्धरती. जाती वीत गोत कुळशील मात, भजका त्वरित भावनायुक्त. कारण भगवंताचं भजन करण्यासाठी तुम्ही केव्हाही करू शकतात. तुम्ही कोणतंही काम करताना भगवंताचं नामस्मरण करू शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की त्याला जातीची, वर्णाची, लहान मोठ्याची, ज्ञानाची, अज्ञानाची याची काही आचारसंहिता नाही आहे. कारण आपला देश आत्तापर्यंत, आपण देशाचा इतिहास जाणणारे आहात, जाणते आहात. माझ्यापेक्षा बरेच ज्ञानी मंडळी आहे, महापुरुष आहेत. कारण आपल्या देशामध्ये जातीवादामुळे बऱ्याच ठिकाणी तेढ तर निर्माण झाली, पण ह्या देशाचं नुकसान खूप झालं. कारण जातीवादामुळे आपल्या देशामध्ये बऱ्याचशा जाती वगैरे असल्यामुळे, कारण साधू संत, कारण भगवंत जात तुमची बघत नाही आहे किंवा तुमचं वय बघत नाही किंवा तुम्ही स्त्री आहात का पुरुष आहात हे भगवंत बघत नाही आहे. कारण भगवंताला तुमच्या अंतकरणाचा निर्मळ भाव लागतो. पण जे आत्तापर्यंत इतिहासात आपण वाचले जे ज्ञानी लोक आहेत किंवा स्वतःला मी खूप ज्ञानी आहे, मला शास्त्र अवगत आहे किंवा मला शास्त्राचा मला अभ्यास आहे, आणि ज्यांना खरंच शास्त्राचा अभ्यास आहे असे म्हणणारे, त्यांनी एवढा जातीवाद केला की तिथे भगवंताचं नाम किंवा भगवंताची भक्ती बाजूला राहिली आणि जातीचा इतका पसारा निर्माण झाला की महापुरुषांना खूप कष्ट परिश्रम घ्यावा लागले आणि त्या परिश्रमामधून हा देश एकसूत्री धाग्यामध्ये बांधला. मी तर हृदयापासून वंदनीय, पूजनीय महामानव, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषाला हृदयापासून कोटी कोटी प्रणाम करतो. कारण बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलं, संविधानामध्ये बाबासाहेबांनी म्हणजे भारतामध्ये काही जाती, वर्ण, काही व्यवस्था सगळी होती, ह्या सगळ्या गोष्टी बाजूला करून बाबासाहेबांनी की मी भारतीय नागरिक आहे, मग तो स्त्री असेल किंवा पुरुष असेल, प्रत्येकाला समान अधिकार मिळाला पाहिजे. प्रत्येकाला ईश्वराने फ्रीडम दिलेला आहे. आणि असं संविधान, मी तर असं म्हणेल की सर्व जगामध्ये आपल्या भारताचं सगळ्यात मोठं संविधान आहे. आणि त्या महापुरुषाला किती परिश्रम, किती अभ्यास करावा लागला असेल आणि किती त्यांच्या तपश्चर्यामधून, साधनेमधून, त्यांच्या ओतप्रोत अभ्यासामधून आणि खरं त्यांच्या देशभक्तीमधून एवढं संविधान आज बाबासाहेबांनी आपल्याला दिलं. आणि म्हणून अशा महापुरुषांमुळे हा देश मी तर म्हणेल की अतिशय चांगला आहे. कारण मी तर अभिमानानं सांगेल की मी भारतीय आहे, मी भारतीय नागरिक आहे. बघा, जरी मी साधू असेल किंवा भगवे कपडे माझ्या अंगावरती असतील, पण याच्या अगोदर मी भारतीय आहे. बरोबर. हा उल्लेख खूप महत्त्वाचा आहे की भगवे कपड्याच्या आतमध्ये सगळ्यात प्रथम जो आहे तो मी भारतीय आहे.
मला एक महत्त्वाचा प्रश्न असा विचारायचा आहे स्वामीजी, की माणूस म्हणून आपण आपला जन्म होतो आणि आपण आपल्या जगण्याला सुरुवात करतो, मात्र तेव्हा आपण विविध आश्रमातनं प्रवास करत असतो. आपण संन्यास आश्रमामध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर समाज प्रबोधनाचं काम आपण सुरू केलं. त्याआधी आपल्या मनात नेमक्या कुठल्या भावना होत्या समाजाविषयी, आणि समाज प्रबोधनाचं काम आपण स्वतः आता लोकांसाठी केलं पाहिजे, आपली नेमकी सुरुवात ही कुठल्या विचाराने झाली होती, तो काय अनुभव होता? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, लहानपणापासून मी आध्यात्मिक असल्यामुळे, मला देवाची ओढ असल्यामुळे किंवा देवाची लहानपणापासून मी भक्ती करत असल्यामुळे समाजसेवा किंवा एज्युकेशन वगैरे ह्या बाकीच्या गोष्टी काही मला कधी समजल्या नाही आहे. पण ज्यावेळेस मी सेवेला सुरुवात केली आणि म्हणजे साधूंचे कीर्तन ऐकणं, साधू संतांचे कीर्तन ऐकणं, भजन ऐकणं किंवा मंदिरात जाणं, दर्शन करणं किंवा साधू आल्याच्यानंतर त्या साधूच्या मागं राहणं, म्हणजे मला शिक्षणाकडे किंवा सेवेकडे हा काही माझ्या याच्यातला भाग नव्हता. आणि त्याच्यामुळे माझं शिक्षण राहून गेलं. कारण मी देवाचं वेड असल्यामुळे जिथे कीर्तन असेल, जिथं भजन असेल, तिथे जाऊन बसणं, हनुमान चालीसा वाचणं, रामरक्षा वगैरे सगळं देवाचं. मग शिक्षणाकडे माझं दुर्लक्ष झालं आणि मी शिक्षण घेऊ शकलो नाही आहे. 10वीपर्यंत मी शिक्षण घेतलं. नंतर ज्यावेळेस मला वाटायला लागलं की मी प्रवचन वगैरे ते तर लहानपणापासून माझा निर्णय होता. लहानपणापासून निर्णय होता, म्हणजे मी लग्न करणार नाही आहे, मला प्रपंच हा नको आहे, लहानपणापासून होता. आणि मलाही माझ्या घरच्यांनी, माझ्या आईवडिलांनी मला कधी त्रास दिला नाही. त्यांनी मला कधी असे बोलले नाही की आता तू लग्नाचा झालास, तू लग्न करायला हवा आहे, असं नाही. कारण ते लहानपणापासून माझा सात्विक स्वभाव किंवा माझी भक्ती जाणत होते. ज्यावेळेस मी प्रवचन वगैरे करायला लागलो, एक अभंग बोलायचं आणि त्याचं विश्लेषण विवेचन करायचं किंवा एखादी ज्ञानदेवाची ओवी बोलायची आणि त्याच्यावर बोलायचं. पण नंतर मला असं जाणवायला लागलं की आपण शिक्षण घेतलं पाहिजे. आणि पहिले ग्रंथ वगैरे निर्माण झाले. रामनामाची अमृतधारा हा मी 21 दिवसामध्ये ग्रंथ लिहिला. 60 अभंगाचा ग्रंथ आहे. रामनामाची साधना पहिला ग्रंथ आहे. रामनामाची अमृतधारा खंड पहिला, खंड दुसरा, खंड तिसरा. मी हे 6 महिन्यामध्ये लिहिले. 505 अभंग आहेत या ग्रंथामध्ये. एक ग्रंथ श्री गुरु अमृत गाथा माझ्या गुरुवरती केली. स्वामी सागरानंद सरस्वती माझे गुरु आहेत, त्यांनी मला संन्यास दिला. त्यांच्यावरती मी 5 दिवसामध्ये ग्रंथ लिहिला. आणि 5 दिवसामध्ये ग्रंथ लिहिताना मला एक खूप मोठं माझ्या अंतर्मनाचं खूप चॅलेंज होतं की मी 5 दिवसामध्ये हे ग्रंथ करेल की नाही. पण माझ्याकडून तर बोललं गेलं की 5 दिवसात मला हा ग्रंथ लिहायचा आहे. आणि ग्रंथ लिहिण्यासाठी आपले सगळे साधक होते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट माझा आदित्य दादा तो श्रीराम शक्तिपीठाचा एक सेवक जरी असला तर एज्युकेशनाच्या बाबतीमध्ये, शिक्षणाच्या बाबतीमध्ये मी त्याला गुरु मानतो माझा. कारण एक कोणीतरी एक सपोर्ट असल्याशिवाय, मार्ग असल्याशिवाय आपण ह्या गोष्टी करू शकत नाही आहे. ग्रंथ वगैरे पूर्ण झाले. 10 मुलं बसायचे लिहायला आणि मी ओव्या सांगायच्या. 1008 ओव्याचा मी ग्रंथ लिहिला स्वामीजींवरती. आणि ग्रंथ पूर्ण झाला आणि मी आदित्य दादाला सांगितलं की दादा, राहिलेलं माझं शिक्षण मला पूर्ण करायचं आहे. आणि आदित्य दादाने मार्ग शोधला. YCNच्या माध्यमातून आम्ही माझं BA पूर्ण केलं, ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. नंतर पुणे युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घेतलं आणि तिथे माझं आता MA करतो आहे. वा, शिक्षणाची जोड आणि अध्यात्माची जोड ही फार महत्त्वाची असते, कारण त्यातनं आपण समाज प्रबोधन करत असतो. स्वामीजी, मला एक वेगळा प्रश्न असा विचारायचा आहे की आज समाजामध्ये आपण हे मानतो की यांना देवाची प्रचिती झालेली आहे, यांना साक्षात्कार झालेला आहे आणि त्याच्यानंतर त्यांची देवावरची श्रद्धा आणि तो खूप मोठी असते. खूप असा दांडगा तो असा अनुभव असतो त्यांच्या मागे. आपल्याला भगवंताचा साक्षात्कार होणं, देवाची प्रचिती होणं, असा वेगळा अनुभव आपल्या पूर्ण या प्रवासामध्ये आलेलाच असेल. तो आमच्या प्रेक्षकांना ऐकायला नक्की आवडेल की नेमकं कुठल्या वेगळ्या माध्यमातून आपल्याला भगवंताची साथ लाभली आणि आपली श्रद्धा अजून त्याच्यावरती चांगली घट्ट झाली, ते आमच्या प्रेक्षकांना ऐकायला नक्की आवडेल. बघा, माझ्या ग्रंथामध्ये माझ्या मनोगतामध्ये मी सांगितलेलं आहे
कारण देवाचा साक्षात्कार किंवा चमत्कार म्हटल्यापेक्षा ज्यावेळेस आपण समोरच्या व्यक्तीला आनंद वाटेल, समोरच्या व्यक्तीला समाधान वाटेल आणि आपण जे कार्य करताय त्या समोरच्या व्यक्तीचा फायदा होऊन त्या व्यक्तीला आनंद वाटेल, हा सगळ्यात माझा चांगला अनुभव समाज कार्य करत असताना. कारण आता म्हणजे कोणतंही तुम्ही कार्य करत असलात तर तुम्हाला प्रत्येक क्षणोक्षणी भगवंताचा साक्षात्कार होत असतो. कारण साक्षात्काराचा अर्थच आहे की तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये बदल होणं. साक्षात्काराचा अर्थ आहे तुमचे ज्यावेळेस क्षण विकार जातात आणि तुम्हाला प्रत्येक माणसामध्ये तो निराकार भगवंत दिसतो आणि तुम्ही जसं भगवंताला भजतात किंवा भगवंताला तुम्ही भगवंतावरती प्रेम करतात किंवा मानतात तसंच आपण समोरच्या व्यक्तीला मानत असतात. म्हणजे प्रत्येक जीवामध्ये हा निराकार भगवंत आहे आणि प्रत्येक जीवाची सेवा करणं आपलं कर्तव्य आहे. मी तर असं म्हणेल की हाच माझा खूप मोठा अनुभव असेल की अध्यात्मामध्ये. कारण मला दृष्टांत म्हणा किंवा असे बरेच भक्तीमध्ये बरेच दृष्टांत घडत असतात, पण सगळेच दृष्टांत आपण प्रत्येक दृष्टांताचा विचार जर केला तर आपण वेगळ्या मार्गाने जातात. म्हणून त्याचा विचार न करता जे आपला गोल आहे, जे आपला एम आहे, आपला जो मार्ग आहे तो भक्ती करत असताना तो मार्ग सोडायचा नसतो. अनुभव तर भक्तीमध्ये खूप येतात, कारण प्रत्येकाला येतात आणि परमेश्वर तर मुद्दाम पण अनुभव देतो, मुद्दाम चमत्कार पण देतो भगवंत की हा नेमका चमत्कारामुळे अपेक्षापोटी सेवा करतोय का, याला चमत्काराची वगैरे गरज नाही. परीक्षा पण परमेश्वर घेतो. चमत्कार खूप होत असतात जीवनात. स्वामीजी, आपल्या आश्रमाची एकंदरीत जी मी एक आख्यायिका ऐकलेली आहे की तिथे मुलांना शिक्षण दिलं जातं, मुलांना एक वेगळ्या पद्धतीने सकारात्मक दृष्टीने त्यांचं तिथे प्रबोधन केलं जातं. एकंदरीत या आश्रमाची रचना कशी झाली आणि आज या आश्रमाचं स्वरूप कुठल्या प्रकारे वाटचाल करतं आहे ते आमच्या प्रेक्षकांना ऐकायला नक्की आवडेल. कारण आपण शिक्षण देण्याचं काम करता आहात, त्यांना सज्ञान बनवण्याचं काम करता आहात आणि तुम्ही एक नवीन पिढी घडवत आहात. त्याच्यामुळे हे विचार लोकांपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे. एकंदरीत आपल्याला असं म्हणायला हरकत नाही की हे एक आदर्श आश्रमाची जी काही आपण निर्मिती केलेली आहे ती निर्मिती आणखीन जास्त प्रकारे वाढावी आणि त्याच्यात वाढ व्हावी. अनेक विद्यार्थ्यांनी त्यात ॲडमिशन्स घ्यावे आणि त्यांचं स्वतःचं शिक्षण त्यांनी त्यातनं पूर्ण करावं. काय आहे या आश्रमाचं कार्य आणि कुठल्या पद्धतीने या आश्रमाचं कार्य चालतं, आमच्या प्रेक्षकांना ऐकायला ते नक्की आवडेल. चालेल. गुरुदेव काय करतात, जे गरीब मुलं आहेत, मुली असतील, मुलं असतील, जे लेकरं त्यांना कोणी शिकवू शकत नाही, त्यांची फी भरू शकत नाही किंवा त्यांचं शिक्षण परिस्थितीमुळे पूर्ण होऊ शकत नाही, असे मुलं गुरुदेव दत्तक घेतात. आणि दत्तक म्हणजे त्यांच्या आईवडिलाकडेच मुलं असतात. त्यांची फी आणि पुस्तकं वगैरे त्यांना ज्या वस्तू लागतात गरजेच्या ते गुरुदेव पुरवतात आणि आज ते मुलं शिकतात. त्याच्यामध्ये एक डॉक्टर झालेला आहे. तर मी असं म्हणेल की ते मी करत नाही आहे, परमेश्वर करून घेतो, भगवंत करून घेतो. कारण साधूची खरी संपत्ती जर काय असेल तर समाजाला साधूने केलेलं मार्गदर्शन आणि समाजाची केलेली सेवा ही साधूची ईश्वर भक्ती असते. घडलेला समाज ही साधूची खरी भक्ती आहे. बरोबर. आज तिथे किती मुलं शिक्षण घेत आहे आणि 10वी पर्यंतचं शिक्षण आहे की 12वी पर्यंतचं शिक्षण? आता सध्या तर म्हणजे बाहेरच्या कॉलेजला वगैरे शाळेला मुलं आहेत, सध्या तिथे नाही आहे. कारण ज्यावेळेस सगळ्या गोष्टी होतील त्यावेळेस तर तिथे मुलं शिकतीलच, पण गुरुदेव असे बाहेरच्या कॉलेजमध्ये शाळेमध्ये जे आहेत त्यांना वह्या पुस्तकं पुरवतात, त्यांची फी वगैरे असेल. बरोबर. गुरुजी, आपण अध्यात्माच्या मार्गातनं समाज प्रबोधनाचं काम करत आहात. युवा पिढीचा जर आज आपण विचार केला तर युवा पिढी ही यांच्याकडे पेशन्स आज राहिलेले नाही, चिडचिड त्यांच्यामध्ये वाढलेली आहे, संयम त्यांच्याकडे राहिलेला नाही आणि एकंदरीत ते ज्या पद्धतीने वाटचाल करत आहात ते व्यसनाच्या आहारी जात आहेत. या पिढीला आपण नेमकं कसं समुपदेशन त्यांचं करत असतात, त्यांना आपण कुठलं मार्गदर्शन करत असतात? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, खरंच म्हणजे आत्ता सध्याची पिढी मोबाईल आणि नशा वाम मार्गाकडे चाललेले आहेत. तर याचं कारण आहे की घरामध्ये आईवडील म्हणजे प्रत्यक्षात ईश्वराचं रूप असतात. मुलाला शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये जे संस्कार दिले जातात ते एज्युकेशनचे असतात, त्यांच्या लाईफचे असतात, शैक्षणिक. पण खरे जे संस्कार असतात ते आपल्या आईवडिलापासून असतात, आपल्या कुटुंब, आपल्या घरापासून, घरातल्या लोकांपासून असतात.
म्हणजे माझ्या आईवर आणि वडिलांवर अवलंबून आहे की मुलगा आणि मुलगी कशा पद्धतीचं शिक्षण किंवा त्यांचा स्वभाव किंवा त्यांच्या सगळ्या गोष्टी असतात. तर ते सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आई वडील सात्विक असले पाहिजे. धार्मिक जरी नसले तरी ते सात्विक असले पाहिजे. मला असं नाही म्हणायचं की आईवडिलांनी ग्रंथ वाचले पाहिजे, भगवंताचं चिंतन केलं पाहिजे. ते सर्व्हिसला असतील, कुठं नोकरीला असतील किंवा मोलमजुरी करत असतील तर त्यांनी सात्विक राहणं फार गरजेचं आहे. आई वडिलांचं मुलांसमोर कधीही भांडण नको. त्या माऊलीनं मुलासमोर आपल्या नवऱ्याचा, आपल्या पतीचा अपमान करता कामा नाही आहे आणि आपल्या पतीनं पण पत्नीचा अपमान करता कामा नाही आहे. छोटे छोटे मुलं असतात आणि नवरा बायकोचं भांडण त्या मुलांच्या छोट्याशा बुद्धीवरती त्याचा परिणाम होतो आणि मुलं चिडचिडे होतात. नंतर अभ्यास करत नाही आणि सारखं सारखं त्यांना अभ्यास करा म्हणणं हे पण चुकीचं आहे. कारण त्यांच्या बुद्धीचा वेग, त्यांचा स्वभाव आणि म्हणजे त्यांची मेंटॅलिटी म्हणजे हे बघून त्या मुलाकडून अभ्यास करून घेणं त्याला प्रेम. आणि आत्ता ह्या सिच्युएशनला प्रेमाची फार गरज आहे. मी वडील आहे तर मुलाला मारून शिकवलं पाहिजे असं नाही आहे. मी आई आहे याला मी मारून शिकवलं पाहिजे असं नाही आहे. तर तुमच्या मारल्यापेक्षा तुमचे शब्द इतके गोड असायला हवे आहेत की तुमच्या रागापेक्षा किंवा तुमच्या धाकापेक्षा तुमचं प्रेम एवढं मोठं असलं पाहिजे. प्रेमासारखा धाक जगात मला नाही वाटत की कोणता मोठा असेल. कारण तुम्ही त्या मुलांना प्रेमानं जर प्रत्येक गोष्ट तुम्ही सांगितली आणि मुलगा कितीही चुकला, शेवटपर्यंत चुकला, तर आईवडिलांकडे एकच पाहिजे की क्षमा. हां, कारण ज्यावेळेस तुम्ही त्याला चुकला तरीही तुम्ही त्याला काही लोक असे म्हणतात की चुकला तर आपण तिथल्या तिथं त्याला मारायला पाहिजे, शिक्षा द्यायला पाहिजे, खूप कडक. आणि मग आईवडील खूप इतके स्ट्रिक असतात की इतके कडक असतात आणि मग मुलं आईवडिलावर प्रेम करत नाही आहे. मग बाहेरचे जे मुलांचे जे आईवडील असतात मित्रांचे, मग माझ्या मित्राची मम्मी किती चांगली आहे, पप्पा किती चांगले आहेत, माझे पप्पा चांगले नाही, माझी मम्मी चांगली नाही. मम्मी पप्पा चांगलेच असतात पण ते स्वभाव त्यांचा मुलावरती प्रेम, त्या लेकराला प्रेम कळत नाही की माझे मम्मी पप्पा मला शिक्षणामुळं किंवा माझ्या प्रेमामुळं रागवतात. हे लेकरा त्या बुद्धी नसते लेकराला. आणि मग ते लेकराला काय वाटतं की माझ्या मित्राचे आईवडील किती चांगले आहेत, माझे आईवडील चांगले नाही. मग लेकरांवरती परिणाम होतो आणि लेकरं आईवडिलापासून दूर जातात. आणि ते बाहेर एकदा शिकायला गेले की आईचं आणि मुलाचं, बापाचं आणि मुलाचं प्रेम किंवा संबंध राहत नाही आहे आणि अंतर वाढत जातं. तर मला समाजाला हेच सांगायचं आहे, मला हृदयापासून विनंती पण करायची समाजाला. कारण की आता ह्या देशाला डॉक्टरची गरज आहे, वकिलाची गरज आहे, इंजिनियरची गरज आहे, सैनिकाची गरज आहे. म्हणजे प्रत्येक फील्डमध्ये वर्क करणारे आहेत. प्रत्येक समाजाला प्रत्येक याची गरज आहे. तर आपल्या फक्त एक गरज म्हणून नाही तर मी भारतीय नागरिक आहे तर माझा मुलगा कसा घडला पाहिजे ह्या आई वडिलांना खूप विचार करण्याची गरज आहे. आता बघा, मम्मीकडे पण फोन आहे, पप्पांकडे पण फोन आहे, बहिणीकडे पण फोन आहे आणि भावाकडे पण फोन आहे. फोन असू द्या, फोन हा वाईट म्हणत नाही मी, फोन असू द्या, पण त्याला यूज करण्याचं प्रमाण आहे. आता तर ऑनलाईन क्लास वगैरे आहेत, छोट्या छोट्या मुलांच्या हातात मोबाईल आहेत. पुढचं भविष्य मला फार वाईट वाटतं आहे. कारण लोकांचं मोबाईलमुळं शिक्षण म्हणजे वाचनाकडे लक्ष नाही. लोक इतिहास वाचत नाही कारण 2 मिनिटात मोबाईलवर कुठली पण गोष्ट येते आणि असं वाटतं की खूप देशाची प्रगती आहे. तर मला प्रगती नाही वाटत देशाची, की त्याच्यात प्रगती नाही आहे. तुम्ही जोपर्यंत मागचा इतिहास वाचत नाही तोपर्यंत तुम्ही इतिहास निर्माण करू शकत नाही आहे. बघा, आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणजे मी तर असं म्हणेल की विश्वभूषण, भारताचा मोठा कोहिनूर राजा शिवछत्रपती. म्हणजे एवढ्या छोट्याशा वयामध्ये स्वराज्याची संकल्पना करून ती अस्तित्वात आणणं, ती टिकवणं, 18 पगड जातीला सोबत घेऊन काम करणं, त्यांनी कधी वर्णव्यवस्थेचा, जातीचा कधी महापुरुषांनी विचार केला नाही आहे. तर आपण राजा शिवछत्रपतीच्या महाराष्ट्रातले, भारतातले किंवा बाबासाहेबांच्या नावामुळं आज भारत ओळखला जातो. तर अशा महापुरुषांची ओळख आपल्याला सगळ्यांना आहे. आईवडिलांनी प्रत्येक गोष्ट मुलांना जर प्रेमाची घेतली तर मुलगा जाणे. बघा, आपल्या घरामध्ये कधी कधी काय होतं की स्त्रियांना घरात महत्त्व दिलं जात नाही आहे. ही फार म्हणजे भारतीय संस्कृतीमध्ये ही फार मोठी शोकांतिका आहे. कारण म्हणजे पुरुष प्रधान संस्कृती असल्यामुळे त्या स्त्रीला नेहमीच कमी लेखलं जातं. तर आज ती शिक्षिका आहे, आज ती वकील आहे, आज ती डॉक्टर आहे, तुमच्याबरोबर काम करते, तर तुम्ही ती म्हणजे तुमची बायको झाली म्हणून तुम्ही तिला दाशी नाही समजू शकत की तुमच्या
बरोबरीचा तिला अधिकार असतो. आणि तुम्ही जसे माणूस आहात, तुम्हाला जशा भावना आहेत तशा त्या माऊलीला पण भावना असतात. तर मुलांसमोर ज्यावेळेस स्त्रीचा अपमान होतो आणि स्त्री ज्यावेळेस प्रत्युत्तर करायला लागते, तर तिला वाईट बोलणं किंवा तिला थांबवणं ह्या गोष्टीतून बी मुलांवरती परिणाम होतो आणि अक्षरशः घटस्फोटापर्यंत ही गोष्ट जाते. तर आई वडिला म्हणजे ज्या घरामध्ये स्त्रीचा सन्मान आहे त्या घरामध्ये शांतता आहे, आनंद आहे आणि सगळ्या गोष्टींचा सात्विकता आहे त्या घरामध्ये, जिथे स्त्रीचा सन्मान केला जातो. आणि स्त्री जर घरामध्ये नसेल त्या घराची शोभा नाही. आपण सगळे पुरुष आहात, आपल्याला स्वयंपाक येतो, आपण साफसफाई करू शकतात, सगळी क्लीन, आपण सगळ्या गोष्टी करू शकतात, पण समाधान नाही आहे. कारण एका वात्सल्याचे करुणामय हृदयाची गरज असते. असं मी म्हणणार नाही की पुरुषांना हृदय नसतं का, पुरुषाला करुणा नसते का, असते, प्रत्येकाला प्रेम असतं. पण स्त्री हे घराचं मांगल्य आहे. तर हे आपल्या संस्कृतीमध्ये जर केलं तर खरंच खूप म्हणजे बाबासाहेबांची आठवण होते. मी तर क्षणोक्षणी आठवण करतो, कारण माझ्यासाठी खूप मोठी प्रेरणा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हृदयापासून महामानवाला प्रणाम करतो. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये ज्या स्त्रियांसाठी जे समान अधिकार त्यांनी मांडला की पुरुषाबरोबर तिला पगार मिळाला पाहिजे त्या मौलीला, किंवा पुरुषाबरोबर काम मिळालं पाहिजे, किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हिंदू कोड बिल असेल. म्हणजे बाबासाहेबाचं पांडित्य, बाबासाहेबाचं ज्ञान, किंवा बाबासाहेबांना माझा भारत कसा असला पाहिजे, माझ्या भारताची व्यवस्था कशी असली पाहिजे, हे सगळे गुण्यागोविंदानं, वर्णव्यवस्था, सगळे जातीपात सगळं विसरून कसे गुण्यागोविंदानं आनंदानं राहिले पाहिजे, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महामानवाचं स्वप्न होतं. आणि म्हणून मला असं वाटतं की मी तर तेवढा विद्वान नाही, कारण माझी तर काही तेवढी पात्रता नाही आहे की बाबासाहेबांची तेवढी आपण उंची ओळखू शकू किंवा बाबासाहेबांसारखा तेवढा अभ्यास करू शकू. पण एक बाबासाहेबांचा सेवक, राजा शिवछत्रपतीचा सेवक आणि एक देशाचा नागरिक म्हणून जेवढी माझ्याकडून सेवा होते तेवढी मी सेवा करतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, माझं लक्ष एज्युकेशनकडे आहे. जोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की जोपर्यंत मनुष्य शिकत नाही त्या घरातली स्त्री शिकत नाही. म्हणजे बाबासाहेब म्हणतात की त्या घराची प्रगती मी स्त्रियांवरून ओळखतो, की ज्या स्त्रीचा सन्मान आहे किंवा ती शिकलेली आहे, म्हणून तिथून हे सगळं मी त्यांची प्रगती मोजतो. तर बाबासाहेबांचं स्वप्न होतं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वप्न होतं की प्रत्येक घरातली मुलगा शिकला पाहिजे. जोपर्यंत तुमच्या कुटुंबातले लोक शिकत नाही, मुलं शिकवत नाही आहे तुम्ही, तोपर्यंत तुमच्या कुटुंबाची प्रगती कोणी करणार नाही आणि होऊ शकणार नाही आहे. तर हाच संदेश, हाच बाबासाहेबांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा अनमोल हा उपदेश बोध म्हणून गुरुदेव शिक्षणाकडे वळले. मी स्वतः हा शिक्षण घेतलं आणि आत्ता श्रीराम शक्तिपीठाच्या माध्यमातून आम्ही सगळ्यांना शिकवण्याचे प्रयत्न करत आहे. जे लोकांचे शिक्षण सुटलेले आहेत, ज्यांची परिस्थितीमुळं किंवा ज्यांना शिकायची इच्छा आहे पण ते शिकू शकले नाही आहे, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गाने आम्ही जाऊन ते करत आहे आम्ही. आणि हे फार मोठं, म्हणजे मी तर असं फार मोठी क्रांती आहे जी महामानवाने जी एवढी मोठी क्रांती केली, ती क्रांती कोणी करू शकणार नाही आहे. तर मी विनंती करेल आणि समाजासाठी मी एवढंच सांगेल की प्रत्येकाच्या घरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा महामानवासारखा विचारवंत, देशप्रेमी, देशभक्त आणि देशाप्रती एवढी करुणा, वात्सल्य असणारा मुलगा आणि मुलगी जन्माला यायला पाहिजे. वा, हे खरंच खूप चांगला विचार आहे. माझा पुढचा प्रश्न असा आहे की ज्या वेळेला आपण युवा वर्गाचं समाज प्रबोधन करत असता, त्यांचं समुपदेशन करत असता, आज युवा पिढीला आपण कुठल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं आहे, कुठले विद्यार्थी आज आपल्या इथून शिक्षण घेऊन ते पुढे गेलेले आहे, त्यांचा अनुभव कसा होता, ते आपल्याकडे येतात का, ते त्यांचे अनुभव शेअर करतात की आज आपण त्यांच्यावरती एक आशीर्वाद दिला त्यांना आणि त्याच्यानंतर त्यांची जी काही प्रगती झाली आहे त्यांचा आज अनुभव आपल्यापर्यंत कसा पोहोचतोय, काय त्यांचं म्हणणं असतं? कारण ज्यावेळेस ते जे अनुभव घेऊन गेले आणि ते आज नोकरीला आहेत किंवा काम करताय चांगले, म्हणजे ज्याला कामं नव्हते, गुरुदेवांकडे आले की गुरुदेव मला काम लागलं पाहिजे, मला नोकरी लागली पाहिजे, असे नोकरीला लागले, कामाला लागले, जेव्हा येऊन सांगतात तर माझी सुरुवातच असते की पहिल्या प्रथम तुम्ही आईवडिलांचा सन्मान केला पाहिजे. कारण तुमची सुरुवात आईवडिलापासून आहे आणि तुम्ही जर आईवडिलांचा सन्मान केला तर निश्चितच तुम्हाला योग्य मार्ग सापडणार आहे. बरोबर आहे. मी पण एक माणूस आहे, मी काय देव नाही आहे, मी पण एक माणूस आहे. आणि ते ऐकतात, आईवडिलांची सेवा करतात आणि ते फक्त तेच येत नाही तर त्यांचे आईवडील सध्या सोबत येतात की गुरुदेवा हा नोकरीच्या अगोदर अशा स्वभावाचा होता, तो असा झालेला आहे, त्याच्यात बदल झालेला आहे. आणि हे बघून मला खूप आनंद वाटतो आणि मला असं वाटतं की हीच माझी ईश्वर भक्ती आहे. त्याच्यामध्ये त्याची सुरक्षा होईल
आणि पर्यावरण टिकेल असे समाज प्रबोधन आणि असा विचार आपण लोकांना कुठल्या माध्यमातून सांगाल? गुरुदेव करत आलेले आहेत, करताय, आणि मी माझं जोपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत मी निसर्गाचं काम करणार आहे. प्रत्येकाच्या वाढदिवसाच्या दिवशी गुरुदेव झाड लावायला होतात. कोणाचा लग्नाचा वाढदिवस असेल, कोणाचा जन्मदिवस असेल, गुरुपौर्णिमा असेल, किंवा 15 ऑगस्ट असेल, 26 जानेवारी असेल, माझ्यासाठी हे खूप अनमोल दिवस आहेत. आणि या दिवशी गुरुदेव झाडं लावायला होतात. झाड लावताना त्या झाडावरती जसं आपण आपल्या लेकरावरती प्रेम करतात किंवा आपल्या नातेवाईकावरती प्रेम करतात, तसं त्या झाडावरती प्रेम केलं पाहिजे. झाड लावणं महत्त्वाचं नाही, ते लावून सांभाळणं फार महत्त्वाचं आहे. त्याचे नियम पण गुरुदेव सांगतात. आणि आत्तापर्यंत आम्ही बरेचसे झाडं लावत आहे. आणि म्हणजे आज मी आवाहन करेन सगळ्यांना की प्रत्येकाने ज्यांच्याकडे जागा असेल, ज्यांच्याकडे फॉरेस्ट जवळ असेल, तर त्यांनी कुठं दानपेटीमध्ये पैसे टाकल्यापेक्षा किंवा वाढदिवसाला केक आणल्यापेक्षा, केक कापल्यापेक्षा किंवा खूप मोठी पार्टी केल्यापेक्षा जिथे जवळ फॉरेस्ट असेल किंवा तुमच्या आजूबाजूला चांगली जागा आहे, अरण्य आहे, तिथे जर झाडं लावले आणि आताच हे जे काही आपण म्हणू ना निसर्गकोप आहे, तर तो कुठंतरी थांबेल. आणि खरंच ह्या महामारीनं कोविडनं खूप आपल्याला शिकवलं. जर झाडं लावले नाही, झाडं जगवले नाही आणि प्रदूषण थांबलं नाही, तर आपल्याला पाठीवरती सिलेंडर घ्यावा लागेल ऑक्सिजनचं. कारण आत्ता ऑक्सिजन किती महत्त्वाचं आहे आपण बघितलं ह्या महामारीमध्ये. हो, आपण बघताय. तर हे निसर्गाचे संकेत आहेत. निसर्ग आपल्याला सांगतोय की आता तरी मानवा, तो आता तरी कुठेतरी तू मर्यादा सांभाळ, थांब आता कुठंतरी, बस झाला तुझा स्वार्थ. कारण डोंगर नष्ट झाले, नद्या प्रदूषित झाल्या, कारण म्हणजे एवढं प्रदूषण आहे. म्हणजे भारत, हिरवागार भारत आज पांढरा शुभ्र झालेला आहे. कारण कॉन्क्रीटकरण सगळं झालेलं आहे. म्हणजे गंगेपासून तर तुमच्या सोसायटीपर्यंत, म्हणजे गावोगावी, म्हणजे जिथे खेडं होतं, जिथे 500 घरं होते, तिथे 1000 घरं झाले आहेत. आता आपण ज्यावेळेस त्र्यंबकेश्वरला जातात तर सगळं अरण्य जंगल होतं, पण त्र्यंबकला जाताना झाडापेक्षा तुम्हाला जास्त बंगले आणि घरं दिसतील. तर हे आपण कुठंतरी थांबायला पाहिजे. मला असं नाही म्हणायचं की घरं बांधू नका, घरं जरूर बांधा, पण पर्यावरणाला सांभाळा. प्रगती जरूर, हो, देशाची प्रगती झाली पाहिजे. देशाची प्रगती घरं बांधून होणार नाही आहे, बरोबर आहे. घरं राहण्यासारखे निवासासाठी पाहिजे, पण आज आपण पर्यावरण जर सांभाळलं तर खरंच आपण देशासाठी एक देशभक्त म्हणून, भारतीय नागरिक म्हणून आपण काहीतरी करू शकतो. बरोबर. स्वामीजी, भारतीय संस्कृतीमध्ये, आपल्या धर्मामध्ये काही भीती अशी घातली जाते की आपल्या संस्कृतीमध्ये असं सांगितलं जातं की तुम्ही ही पूजा केली नाही तर तुमचं असं नुकसान होईल, तुम्ही ह्या गोष्टी जर केल्या नाही, तुम्ही उपवास जर मोडला तर तुमचं असं नुकसान होईल. अशा काहीतरी भीती टाकल्या जातात, अशा काहीतरी भीती घातल्या जातात. त्यामुळे एक वेगळंच इम्प्रेशन आपण आपल्या विचारांमध्ये घेतलेलं असतं. यावरती नेमकं आपले काय विचार आहे? मला असं म्हणायचं आहे, बघा, मला कोणा पूजाबद्दल वगैरे मला विरोधात बोलायचं नाही आहे, पण एवढं मी निश्चित सांगू शकतो की ह्या आपल्या भारत देशाला एवढा म्हणजे विद्वान महापुरुष ज्याच्याकडे परिपूर्ण पांडित्य आहे, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे एवढं पांडित्य, एवढी विद्वता, एवढं ज्ञान मला तरी नाही वाटत की कोणाकडे एवढं असेल. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून म्हणा, त्यांच्या सुविचारातून म्हणा, म्हणजे बाबासाहेबांनी एवढं सांगून सध्या, बरोबर आहे, मी तर असं म्हणेल की अशा लोकांना अडचणी येतात, प्रॉब्लेम येतात, तर त्यांनी महापुरुष वाचायला पाहिजे, महापुरुषांचे विचार वाचायला पाहिजे. ज्यावेळेस ह्या पूजा वगैरे हे लोक सांगतात, मला कोणाच्या विरोधात बोलायचं नाही आहे, पण ह्या लोकांनी पूजा वगैरे सांगायच्या अगोदर एखाद्याची जर पूजा असेल, बघितली असेल आणि हे करा म्हटलं, तर त्याने सांगायला पाहिजे की बघा, जिथे अन्न मिळत नाही, जिथे वस्त्र मिळत नाही, जिथे हुशार मुलं आहेत, अनाथ आश्रम आहेत, जिथे हुशार मुलं आहेत, त्या हुशार मुलांना वया पुस्तकं मिळत नाही, त्यांची राहणीमान उंचावत नाही आहे, तर ही पूजा केल्यापेक्षा किंवा ही आम्हाला दक्षिणा दिल्यापेक्षा, ही दक्षिणा जर तुम्ही त्या शिक्षणासाठी, मुलांच्या लाईफसाठी जर तुम्ही दिली, तर मला असं वाटतं की ही खरी देवाची पूजा आहे. बाकी पूजा करायची तुम्हाला गरज पडणार नाही. बरोबर. स्वामीजी, आपले विचार आणि तो अभ्यास हा आपल्या विचारातनं आम्हाला पूर्ण त्याची कल्पना येतेच. माझा शेवटचा प्रश्न आपल्याला असा आहे की आपल्या नजरेतनं, आपल्या विचारातनं सुख हे म्हणजे काय, दुःख म्हणजे काय, आपण एक एक टप्प्याकडे जाऊया.
आपल्या विचारातनं सुखाची व्याख्या नेमकी आपली कशी आहे? बघा, सुख हे प्रत्येक गोष्टीमध्ये मिळतं आणि हे क्षणिक असतं. आणि जो आपल्याला आनंद मिळतो, हा आनंद चिरकाल असतो. आनंद कधी संपत नाही. आनंद आपण चांगलं कर्म केल्याच्या नंतरच आपल्याला प्राप्त होतो. बरोबर आहे. सुख आपण पैसे कमवले किंवा आपण समाजात काही काम केलं थोडंफार, सुख हे क्षणाचं असतो. पण आनंद हा, हो, आनंद हा चिरकाल टिकणारा असतो. आणि आनंद प्राप्त करण्यासाठी भगवंताची भक्ती आणि आपली समाजाची सेवा, आणि समाजाच्या सेवेतून आणि भगवंताच्या भक्तीतून जो आनंद मिळतो, तो आनंद कधी संपत नाही आहे आणि आपल्याला नेहमी तो प्रेरणा देत असतो. बरोबर. आपल्या विचारातनं दुःख नेमकी काय, म्हणजे त्याची व्याख्या काय, दुःखाची व्याख्या काय? दुःखाची व्याख्या, बघा, दुःख ईश्वरानं आपल्याला दिलेलं नाही आहे. बरोबर आहे. आणि सुखही आपल्याला ईश्वरानं दिलेलं नाही आहे. दुःख आणि सुख आपल्या संकल्पनेतून होतं. तुम्ही जर एखादी अपेक्षा केली, बरोबर आहे, आणि ती तुम्हाला नाही मिळाली की ते दुःख आहे. आणि तुम्ही अपेक्षाच केली नाही आहे, बरोबर आहे, आणि तुम्ही काम करत राहिले, तर हे आनंद आहे. सुखच नाही तर हा आनंद आहे. वा. स्वामीजी, आपण जगताना नेमकं कुठलं संचित आपल्याकडे ठेवावं आणि कुठलं संचित सोडून द्यावं, त्याबद्दल आपल्याला काय वाटतं? जगताना जेवढी समाजसेवा करता येईल, समाजामध्ये तुमचं जे ज्ञान आहे, समाजाच्या कल्याणासाठी, देशाच्या उन्नतीसाठी जेवढंही तुम्हाला शेवटच्या क्षणापर्यंत, जसे भारतीय सैनिक आज सीमेवरती आहेत, आज प्राण हातात घेऊन सेवा करताय, तशीच तुम्हाला आयुष्यभर समाजाची जर सेवा करता आली, आयुष्यभर आपल्याकडे 10 रुपये आहेत आणि त्याच्यातला एखादा रुपया जर तुम्हाला समाजाला देता आला, बरोबर आहे, अपेक्षा न करता, तर मला असं वाटतं की हे कर्म निश्चितच तुम्हाला तुमचं संचित चांगलं ठरू शकतं. वा. स्वामीजी, अगदी कमी वेळामध्ये आपले विचार आम्हाला जागरकट्ट्याच्या माध्यमातून आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवता आले. अनेक असे मुद्दे आहेत ज्यावरती मला वाटतं की आपले असे इंटरव्ह्यूचे काही सेशन्स होऊ शकतील, कारण आपला अभ्यास इतका मोठा आहे की आपले विषय, एकेका विषयावरती आपल्याला यापुढे सेशन्स घ्यावे लागतील, असं आता मला एकंदरीत आपल्या अभ्यासावरून, आपल्या विचारावरून वाटतं आहे. मात्र आपण आज आलात आणि आम्हाला इतका अमूल्य असा वेळ दिला, आपले विचार आम्हाला जागर जनस्थानच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवता आले, त्यासाठी खरंच आपले खूप 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 धन्यवाद. असेच आपला आशीर्वाद आपल्या विद्यार्थ्यांवर राहू द्या आणि आमच्या पूर्ण परिवारावर राहू द्या, हीच आज आमची आपल्याकडून सदिच्छा. धन्यवाद. तर मित्रांनो, हे होते स्वामी सरस्वती महाराज. ते त्यांच्या माध्यमातून, त्यांच्या अध्यात्मातून लोकांपर्यंत पोहोचत आहे आणि विद्यार्थ्यांचं कल्याण करत आहे. मुळात स्वतः शिक्षण घेऊन पर्यावरण असो, अंधश्रद्धा निर्मूलन असो, शिक्षणाच्या माध्यमातून ते आज बदल घडवण्याचा प्रयत्न करत आहात. मला वाटतं महंत अशाच पद्धतीचे आपल्या देशाला लाभणं खूप गरजेचं आहे. नुसते भगवे कपडे चढवले म्हणजे आपण समाज बदलण्यासाठी उभे राहतो असं होत नाही. मात्र त्या भगवे कपडे चढवण्याच्या मागची जी जबाबदारी आहे, ती जबाबदारी जाणून समाज बदलण्याचं सामर्थ्य ज्या लोकांमध्ये असतं, त्याच्यामुळेच आपला भारत देश आणि युवा पिढी ही घडत असते. हेच आजच्या इंटरव्ह्यूमधून हा विचार समोर येतो. असेच वेगवेगळे मान्यवर आम्ही जागर जनस्थानच्या जागरकट्ट्यावरती आणत राहूया. आपण पाहत राहा जागरकट्टा. धन्यवाद.